गजाननाय नमः। ॐ लंबोदराय नमः। ॐ शूर्पकर्णाय नमः। इस वक्त मैं खड़ा हूँ विरार के महाराजा के ठीक सामने, यानी बप्पा का आगमन अब सभी के घरों पे हो चुका है, सभी के पंडालों में हो चुका है। विघ्नहर्ता अब सभी के घरों और पंडालों में विराजित हो चुके हैं। उनकी इस तरह की प्रतिमा जो दर्शन करने के लिए विरार के महाराजा के लिए लगातार सुबह से ही यहाँ पर तांता लगा है। प्राप्त जानकारी के अनुसार करीबन हजारों लोगों ने अभी तक सुबह से दर्शन कर लिया है। ये जो आप प्रतिमा देख रहे हैं, इसमें खासियत इस बात की है कि इस प्रतिमा को उसी प्रकार से निर्मित या दर्शन करने के लिए यहाँ पर विराजित किया गया जिस प्रकार से लालबाग के राजा के दर्शन होते हैं। सामान्यतः यहाँ पर आप देख सकते हैं इनकी जो चरण पादुका है वो भी सोने के बने हुए हैं और उसके ऊपर चांदी का जो आसन है उसके ऊपर उन्होंने पैर रखा हुआ है। और बप्पा का एक जो कहते हैं ना, दर्शन करने के बाद में जो आंतरिक मन की शांति हो जाए, विघ्नहर्ता को देखने के बाद आंतरिक मन सकारात्मकता से परिपूर्ण हो जाए, विघ्नहर्ता के दर्शन करने के बाद लालबाग के राजा को देखने का मन जो होता है, कई लोग नहीं पहुंच पाते हैं दर्शन में, भीड़ में, वो यहाँ आकर उस आत्मीयता को यहाँ पर जोड़ सकते हैं अपने आप को। तो बप्पा का आगमन हो चुका है और 43 वर्ष से लगातार काम करने वाला यह संगठन, ये मंडल अब आगे की ओर चल पड़ा है। आपको बता दें कि लगभग 43 साल से यहाँ पर जिस तरह से बप्पा को विराजित किया गया, इससे पहले यहाँ पर पास ही में एक गणपति का मंदिर है, वहाँ विराजित किए जाते थे बप्पा। अब धीरे धीरे वहाँ से बढ़ते हुए बप्पा का विराट स्वरूप अब इस तरह का यहाँ पर दिखाई दे रहा है। इस पूरे मंडल के उपाध्यक्ष ने क्या कुछ कहा, जरा सुनिए और समझिए कि आखिर इस पंडाल का और इस मंडल का इतिहास क्या है। आखिर हजारों लोगों की मनोकामना पूर्ण करने वाले ये बप्पा आखिर कैसे बने और कैसे हुआ इस यहाँ पर आने वाले भक्तों की अब तक की मनोकामना जो पूर्ण होती गई और उनकी पूर्ण होने की वजह से ही आभूषणों का जो तांता लगा, आभूषण जो आते गए, उनकी मनोकामना ऐसे पूर्ण होते गई। इस पूरे विषय पर मनोकामना पूर्ण से लेकर दर्शन तक और दर्शन से लेकर विसर्जन तक की पूरी गाथा जरा सुनिए मंडल के लोगों ने क्या कुछ बताया। मी विरारचा महाराजा नवयुवक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा उपाध्यक्ष जितेंद्र जाधव, आमच्या मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष माजी नगरसेवक नरेंद्रजी पाटील हे असून जवळपास विरारमधील सर्व प्रतिष्ठित उद्योजक, निरनिराळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्ती या मंडळाच्या सक्रिय सभासद आहेत। विरारचा महाराजा या नावाने संपूर्ण वसई तालुका आणि मुंबई परिसरामध्ये हा गणेशोत्सव प्रसिद्ध आहे। यंदा आम्ही आमच्या नवयुवक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं विरारच्या महाराजाचं 43वें वर्ष या ठिकाणी संपन्न होत आहे। जवळजवळ आम्हीच 17-18 वर्षाचे असताना हा गणेशोत्सव आम्ही सर्व तरुण मंडळींनी एकत्रितपणे चालू केला होता। सुरुवातीला आमचं मंदारेश्वर महागणपती मंदिर आहे, त्या जागेमध्ये हा गणेशोत्सव पार पडायचा। कालांतराने तिथे मंदिर झाल्यानंतर आम्ही ह्या ठिकाणी ही गणपतीची मूर्ती स्थापन करायला लागलो। सुरुवातीला 6 फुटाची 7 फुटाची गणपतीची मूर्ती असायची, त्याच्याबरोबरीने डेकोरेशनमध्ये चलचित्र असायची। परंतु त्या चलचित्राच्या डेकोरेशनमध्ये आम्हाला असं लक्षात आलं की लोक फक्त चलचित्र बघायला येतात, गणपतीचं दर्शन बाजूला राहतं आणि लोक चलचित्र बघून निघून जातात। तर ती भावना कुठेतरी आमच्या मनाला खटकत होती आणि मग अशा वेळी आम्ही एकत्रितपणे असा विचार केला की आपल्याला आपण जेव्हा गणेशोत्सव साजरा करतो, गणपतीचं स्थापना करतो, त्यावेळेला येणाऱ्या भाविकांनी फक्त गणेशाचं दर्शन घेतलं पाहिजे मनोभावे। आणि त्यानंतर आम्ही अशा पद्धतीने गणेशाची भव्य मूर्ती या ठिकाणी स्थानापन्न करायला सुरुवात केली आणि लोकांनीही त्याला चांगला प्रतिसाद दिला। आमच्या या उत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही कितीही जरी बाहेर दर्शनार्थींची गर्दी झाली तरी आम्ही कुणालाही चला चला पुढे चला म्हणून गर्दी कधी करू देत नाही, गडबड करू देत नाही। प्रत्येक भाविकाला मनोभावे या ठिकाणी दर्शन घेता यावं यासाठी आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो। आमचे सर्व कार्यकर्ते सुद्धा प्रत्येक भाविकाला अटेंड करतात। तर मनोभावे या ठिकाणी उभं राहून आपले गाराणे मांडायचे असतात। कित्येकदा आम्ही असं बघतो की आतमध्ये एंट्री मारल्याबरोबर त्या भाविकाच्या डोळ्यातून दर्शन घेतल्याबरोबरच अश्रुधारा व्हायला सुरुवात होतात। तो इतका प्रसन्न होतो, त्याचं मन इतकं भरून येतं की तो तासनतास इथे उभं राहून बाप्पाच्या समोर लीन झालेला आम्ही पाहिलेला आहे। आणि जाताना ती समर्पणाची भावना आमच्याजवळ ते बोलून व्यक्त करतात। आम्हाला आमच्याकडे ते आभार मानतात
धन्यवाद देतात की तुम्ही असे इतक्या चांगल्या पद्धतीने भाविकांची जी सोय केलेली आहे, भाविकांच्या मनातले जी भावना इथे व्यक्त करण्याची संधी देतात त्याबद्दल ते कृतज्ञता व्यक्त करतात. त्याचप्रमाणे आमच्या मंडळाचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही मिरवणुकीच्या वेळी आम्ही कित्येक वर्षापूर्वी म्हणजे जवळजवळ 15 वर्षापूर्वीपासून गुलाल बंद केलेला आहे. मिरवणुकीमध्ये आम्ही सफेद झब्बा आणि सफेद लेंगा वरती सफेद टोपी असे पेहरावामध्ये आमचा प्रत्येक कार्यकर्ता असतो आणि तो कार्यकर्ता गुलाल वगैरे ही तर गोष्ट आम्ही सोडूनच दिलेली, परंतु आमच्या मिरवणुकीमध्ये दारू पिलेला व्यक्तीसुद्धा आम्ही जर दिसला तर त्याला बाजूला करतो, प्रेमाने बाजूला करतो आणि मिरवणुकीमध्ये कुठल्याही प्रकारचं अशा प्रकारचं गैरवर्तन कोण करणार नाही याची कटाक्षाने काळजी घेतो. अत्यंत पारंपरिक पद्धतीने वाजत गाजत आमची राजाची मूर्ती जात असते विरारच्या महाराजाची आणि तिला बघण्यासाठी तिचं जातानाचं दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक विरारच्या त्या महामार्गावर उपस्थित असतात. जोपर्यंत बाप्पाचं दर्शन घेत नाही तोपर्यंत ते घरी जात नाहीत. अशा पद्धतीचं या परिसरामध्ये लोक भरभरून या बाप्पावर प्रेम करतात. इथे म्हणजे आणखीन दुसरे इतर मंडपामध्ये आपल्याला कदाचित असं बघायला मिळतं की जुगाराचे पत्त्याचे डाव मांडलेले असतात वगैरे. आमच्या मंडळामध्ये आम्ही सुरुवातीपासून या गोष्टी कटाक्षाने टाळलेल्या आहेत. इथे पूर्णपणे सात्विक आणि धार्मिक वातावरण कसं राहील याचाच आम्ही सातत्याने विचार करतो. अशा पद्धतीने आमच्या बाप्पाची ओळख आम्ही सांगू.